तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. तर हा आहे व्हिडिओ कालचा. सोसायटीमध्ये सकाळी सकाळीच मस्त छान देशभक्तीपर गीते लागली होती. ध्वज फडकण्यासाठी सर्व इथे मेंबर्स आलेले होते. तर खरं तर यामधला कालच मला डिफरन्स कळला. ध्वज फडकणे आणि ध्वजारोहण म्हणजे काय. 26 जानेवारीला ध्वज फडकवतात, म्हणजे आपला जो झेंडा असतो तो वरती उंच टोकाला बांधला जातो आणि तो ओपन केला जातो. तो ध्वजारोहण म्हणजे 15 ऑगस्टला हा ध्वजारोहण म्हणजे खाली झेंडा बांधला जातो आणि त्याला वरती घेऊन त्याचं रोहण करतात, म्हणजे ध्वजारोहण. असा यामधला फरक मला कालच कळला. खरं छोटीशी माहिती आहे, पण खरंच किती इम्पॉर्टंट आहे. आपण ही गोष्ट दुर्लक्ष करतो, पण खरंच ती गोष्ट तितकीच महत्त्वाची आहे. त्यानंतर छोट्या मुलांचा डान्स पण झाला. यावेळेस जास्त काही डान्स वगैरे नव्हते, एकच डान्स होता छोट्या मुलांचा. आणि या छोट्या मुलांना बघून मला उर्वी आणि तरुषच्या लहानपणीची आठवण झाली. 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट आलं की कुठल्या गाण्यावर डान्स करायचा, कॉस्ट्यूम कसा सिलेक्ट करायचा, ही आमची तयारी सुरू असायची. आणि आदल्या दिवशी सगळी तयारी करायची आणि दुसऱ्या दिवशी मुलांना पटपट सकाळी आवरायचं आणि खाली डान्ससाठी घेऊन यायचं. त्याचबरोबर आपल्या शाळेचे दिवस आठवले की ते पण खूप काही वेगळेच होते. आणि अशा प्रकारे डान्स पण पाहिला, छान असा डान्स. आणि स्नॅक्स होतं, तो स्नॅक्स पण घेतलं सर्वांनी. आणि असा सुंदर असा प्रजासत्ताक दिन पार पडला. आणि त्यानंतर आम्हाला जायचं होतं आज बाहेर. तर वरती गेले, स्वयंपाक वगैरे आवरला, सगळं उरकून आम्ही गेलो उर्विशच्या क्लासेसची चौकशी करायला. आता तिला ॲडमिशन घ्यायचे, तर त्यासाठी आम्ही क्लासेस बघत होतो. तिथे गेलो, मस्त असा ॲम्बियन्स होता. आणि तिथे तिला एक फॉर्म फिल करायला सांगितला, तर ती आणि तिचे पप्पा बसून ती फॉर्म फिल करत होते. तर असा होता माझा कालचा दिवस. बाय.